चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? आपली पुढची रेसिपी आहे खोबरं आणि चोको पावडरचे लाडू. खोबरं आणि चोको पावडरचे लाडू. ही कोणाची आहे? ही माझीच आहे. मी कबूलच नाही करणार बाकी कोणाची आहे. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? दूध, खोबरं, साखर, चोको पावडर आणि इलायची. आपण साहित्य बघितलेलं आहे. येस. ओके, आता काय करायचं मला सांगितलं तू तापत ठेवलं आणि जे तापलेलं आहे. हो. अर्ध दूध, त्याच्यामध्ये खोबरं, ओलं खोबरं, आपल्याला झेपेल तशी साखर. हा, कारण गोड काही लोकांना आवडतं, आवडत नाही. इलायची पावडर आणि चोको पावडर. ती सगळी टाकली तरी चालेल. बघा, आवडतं वाटतं. हो, खूप. आणि लाडू करायचे, त्यामध्ये सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित घट्ट होईपर्यंत, वळू शकू असं घट्ट होईपर्यंत. मी काय म्हणतो, आता तुला परत अजून अनेक ठिकाणी जायचं आहे तुझ्या कट्यारसाठी. हो. तर ह्याच्यात मी तुझा वेळ घेण्यापेक्षा तू ऑलरेडी जे करून आणलेले आहेस ते घेऊन आपण पुढे जाऊया ना. हो चालेल ना, वेळ वाचेल ना तुझा. नक्की. पण आता हे फक्त वळायचं आहे आपल्याला, कारण ऑलरेडी ते तयार करून आणलं होतं मी. आणि आजीकडून वळण शिकलीस का? हो, वळण आणि वळण अशा दोन्ही गोष्टी आजीने लावल्या. ओके, त्याच्यावरती छान आपण डेकोरेशन करूया. डेकोरेशन आपण कशानेही करू शकतो. तुम्ही काजू घ्या, बदाम घ्या किंवा काही, म्हणजे इट्स लेफ्ट टू यू की काय ह्याच्यावर आपण ठेवायचं आवडीप्रमाणे. फर्स्ट क्लास. येस. डन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोको चोको लाडू बनवण्याकरता लागणारं साहित्य: 1 वाटी खवलेलं ओलं खोबरं, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, चोको पावडर आणि वेलची पूड. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये दूध घेऊन त्यामध्ये खवलेलं ओलं खोबरं, आवश्यकतेनुसार साखर, वेलची पूड आणि चोको पावडर घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळून ड्रायफ्रुट्सची सजावट करून कोको चोको लाडू सर्व्ह करावेत.